पहिली भेट महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहुल आणि कविता राहत होते. राहुल साधा सायकल दुरुस्तीचा मुलगा, कविता शाळेत शिकणारी शांत गोड मुलगी. दररोज शाळेत जाताना कविता राहुलच्या दुकानाजवळून जायची. राहुल हळूच म्हणायचा, सायकल ठीक आहे का? कविता हसून म्हणायची, हो, पण मन थोडं अडकलंय. त्या हसण्यातूनच त्यांचं प्रेम सुरू झालं. दोघं संध्याकाळी गावाच्या मंदिराजवळ भेटायचे. राहुल म्हणायचा, मी मोठा मेकॅनिक बनेन, तुझ्यासाठी मोठं घर घेईन. कविता म्हणायची, घर नको, फक्त तुझी साथ हवी. त्यांनी भविष्यातील स्वप्न रंगवली, पण नशीब वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. एक दिवस कविताच्या वडिलांनी तिचं लग्न शहरात ठरवलं, कारण राहुल गरीब होता. कविता रडत राहुलला भेटायला आली. ती म्हणाली, मी तुला सोडत नाही, पण परिस्थिती सोडते. राहुल काही बोलू शकला नाही, फक्त तिच्या हातात एक छोटा गजरा ठेवला. हे ठेव, आठवण म्हणून. दुसऱ्या दिवशी बस निघाली. कविता खिडकीतून रडत हात हलवत होती. राहुल पावसात उभा होता. राहुल अजूनही त्याच दुकानात काम करत होता. त्याने लग्न केलं नव्हतं. एक दिवस एक महिला दुकानात आली. ती कविता होती. तिच्या हातात जुना गजरा आणि राहुलचं पत्र होतं. ती म्हणाली, मी आनंदी नाही, पण तुझं प्रेम अजून जिवंत आहे. राहुल शांतपणे म्हणाला, आपण एकत्र नाही, पण प्रेम कायम आहे. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी फक्त एकमेकांना नमस्कार केला आणि आपापल्या वाटेने निघून गेले. कथेचा बोध, खरं प्रेम नेहमी मिळत नाही, पण ते आयुष्यभर मनात जिवंत राहतं. प्रेम म्हणजे फक्त साथ नाही, आठवणही असते.